SBI स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। SBI मध्ये लिपिक पदांसाठी भरती निघाली आणि 5180 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे हे ऑलरेडी चालू आहे आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 26 ऑगस्ट 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय, या भरतीमध्ये वयोमर्यादा काय, त्याचबरोबर या भरतीमध्ये फी काय, त्याचबरोबर यामध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि या भरतीची संपूर्ण जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। SBI स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक या भरतीची। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, SBI स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत जे 5180 जागांसाठी ही भरती निघाली आहे आणि पदाचं जे नाव आहे तर ते या ठिकाणी लिपिकचं पद आहे, ज्युनियर असोसिएट लिपिक कस्टमर सपोर्ट सेल्स हे पद आहे। तर टोटल 5180 जागांसाठी ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर या भरतीमध्ये शिक्षणाचा जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर मुलं फॉर्म भरू शकता। ज्या पण विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येते, मुलांना फॉर्म भरता येते आणि मुलींना सुद्धा यामध्ये फॉर्म भरता येते। ठीक आहे। आणि वयोमर्यादा जर विचार केला स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक पदामध्ये तर यामध्ये 20 ते 28 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल 20 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 20 ते 28 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 20 ते 31 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि आपलं जे या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 1 एप्रिल 2025 रोजी आपल्या यामध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 750 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीचे असाल आणि एक्स सर्व्हिसमॅन असाल आणि PWD असाल तर 1 रुपया सुद्धा यामध्ये फॉर्म भरता 1 रुपया सुद्धा या भरतीमध्ये फी लागत नाही फॉर्म भरताना। तर आवश्यक यामध्ये फॉर्म आवर्जून फॉर्म भरा, कारण की यामध्ये 1 रुपया सुद्धा फी ठेवण्यात आली नाही। SC/ST एक्स सर्व्हिसमॅन साठी आणि PWD साठी 1 रुपया सुद्धा यामध्ये फी ठेवण्यात आली नाही, एक लक्षात ठेवा। आणि आपलं जर स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40 हजार रुपये महिना यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे। तर यामध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर यामध्ये उंचीची काही अट नाही, ग्राउंडची सुद्धा यामध्ये काही अट नाही। तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर पेपरच्या बेसवर होणार आहे। तर SBI स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक पदामध्ये आपलं काय असणार आहे, 2 पेपर असणार आहे आणि त्या 2 पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर पहिला जो आपला पेपर असणार आहे पूर्व परीक्षा सप्टेंबर महिन्यामध्ये असणार आहे आणि मुख्य परीक्षा जे असणार आहे हे नोव्हेंबर महिन्यामध्ये असणार आहे। तर पूर्व जे परीक्षा आहे हे आपली या ठिकाणी सप्टेंबर 2025 ला राहणार आहे। तर पहिला यामध्ये पेपर असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 30 मार्कासाठी असणार आहे आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला ते सोडवावं लागणार आहे। आणि त्याचबरोबर गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 35 मार्कासाठी असणार आहे आणि 20 मिनिटांमध्ये आपल्याला ते सोडवावं लागणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 35 मार्कासाठी ते असणार आहे आणि 20 मिनिटांमध्ये ते आपल्याला सोडवावं लागणार आहे। तर पेपर टोटल 100 मार्काचा असणार आहे आणि 1 घंट्याचा आपल्याला टाइम भेटणार आहे। आणि निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 4 सेकंड निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे 0.25 4 जर प्रश्न आपण चुकले तर 1 मायनस आपला यामध्ये होणार आहे। अशा प्रकारे आपला पहिला पेपर घेतला जाणार आहे आणि पहिला पेपर झाल्यानंतर दुसरा जो आपला पेपर असणार आहे नोव्हेंबर 2025 ला असणार आहे। तर त्यामध्ये जे पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा, जनरल फायनान्शियल अवेअरनेसचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्कासाठी 35 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे। त्यानंतर इंग्रजी ग्रामरचे आपल्याला यामध्ये 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 40 मार्कासाठी ते असणार आहे, 35 मिनिटांमध्ये आपल्याला ते सोडवावं लागणार आहे। त्यानंतर गणिताचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्कासाठी ते असणार आहे, 45 मिनिटांमध्ये आपल्याला ते सोडवावं लागणार आहे। त्यानंतर बुद्धिमत्ता असणारी कम्प्युटरचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 मार्कासाठी असणार आहे, 45 मिनिटाचा आपल्याला टाइम भेटणार आहे। तर पेपर पूर्ण टोटल 190 मार्काचा असणार आहे। टोटल जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 190 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 200 मार्काचा हा पेपर असणार आहे। 2 घंटे 40 मिनिटाचा टाइम आपल्याला यामध्ये भेटणार आहे, लक्षात ठेवा। 2 घंटे 40 मिनिटाचा टाइम आपल्याला हा दुसऱ्या पेपरसाठी भेटणार आहे। तर आपलं पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे SBI क्लर्क या भरतीमध्ये। 5180 जागांसाठी भरती चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 26 ऑगस्ट 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो व्हिडिओ
कंटिन्यू बघत राहा. SBI स्टेट बँक भरती लिपिक भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, बघू शकता तुम्ही. तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि मोठी जी ही भरती या ठिकाणी निघाली आहे. 5180 जागांसाठी टोटल ही भरती या ठिकाणी चालू आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचे सुद्धा यामध्ये जागा असणार आहे. तर वयोमर्यादा वगैरे सगळं मी तुम्हाला यामध्ये सांगितलं आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर हे संपूर्ण जाहिरात आहे आणि हे जर तुम्हाला पूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची. तर त्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, त्यावर आपण हे पूर्ण जाहिरात टाकले, कारण की मोठी जाहिरात आहे त्यामुळे. तर पहा, या भरतीमध्ये सर्वात अगोदर 2 पेपर आहेत. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला एक पेपर होणार आहे. पहिल्या पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. 30 मार्कासाठी असणार आहेत, 20 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे. त्यानंतर गणिताचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 35 मार्कासाठी असणार आहे, 20 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीचे 35 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 35 मार्कासाठी असणार आहे, 20 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे. तर टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 100 मार्कासाठी आणि 1 घंट्याचा टाईम भेटणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 0.25 आहे, म्हणजे 4 सेकंड निगेटिव्ह मार्किंग आहे. 4 प्रश्न चुकले तर 1 आपला यामध्ये मायनस होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या याच्यात आपला दुसरा पेपर होणार आहे. तर दुसरा पेपर हा टोटल बघू शकता 200 मार्काचा आहे, ज्यामध्ये जनरल फायनान्शियल अवेअरनेसचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्कासाठी 35 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे. जनरल इंग्लिशचे म्हणजे 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 40 मार्कासाठी 35 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे. गणिताचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 50 मार्कासाठी असणार आहे, 45 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे. त्यानंतर रिझनिंगचे बुद्धिमत्ता चाचणीचे आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूडचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 60 मार्कासाठी असणार आहे, 45 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. तर टोटल 190 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे, 2 घंटे 40 मिनिटाचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग यामध्ये 4 सेकंड निगेटिव्ह मार्किंग आहे, 4 प्रश्न चुकले तर 1 आपला यामध्ये मायनस होणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता पेपरसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि आपण या ठिकाणी लँग्वेज बघू शकता, महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोणत्या भाषेमध्ये पेपर देता येते. तर पहा, महाराष्ट्रामध्ये इंग्रजीमध्ये पेपर देता येते, हिंदीमध्ये देता येते आणि मराठीमध्ये सुद्धा आपल्याला पेपर देता येते. या 3 भाषेमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये पेपर देता येते, ठीक आहे. तर 3 भाषेमध्ये मराठीमध्ये सुद्धा आपल्याला पेपर यामध्ये देता येणार आहे, मराठीमध्ये सुद्धा याचा पेपर होणार आहे, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी सेंटरचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर आहे. तर पहा, अहिल्यानगर सेंटर आहे, त्याचबरोबर अकोला आहे, अमरावती आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याचबरोबर धुळे झालं, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर. तर ह्या जिल्ह्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्कचा हा पेपर असणार आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर होणार आहे, ह्या जिल्ह्यामध्ये हा पेपर होणार आहे, ठीक आहे. तर बघू शकता, तर जो पण आपल्याला यामधला जो पण जवळचा आपल्याला जिल्हा पडत असेल तर त्या जिल्ह्यामध्ये आपण एक्झाम सेंटर पहिलं फर्स्ट चॉईस आपण पहिलं दुसरं तिसरं प्रिफरन्स या ठिकाणी देऊ शकता, ठीक आहे. पहिलं जर जे प्रिफरन्स दिलं तर ते भेटण्याचे जास्त चान्सेस यामध्ये असतील.